खेळाडू आहे तो म्हणजेच राजेश. क्या बात आहे, अप्रतिम फलंदाजी झाली आणि आपण पाहिलं की बिगेस्ट हिट्स लगावत आज ईश्वरी संघाला 2 अंक प्राप्त करून दिले. तर राजेश आपल्या सोबत आहेत. राजेश, एकंदरीत सामना जिंकलाय, फलंदाजी बलाढ्य झाली, तर कसं वाटलं मैदानावरती खेळून आणि काय सांगशील आजच्या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम या SPL कमिटीचं मी मनपूर्वक आभार मानतो आमच्या टीमकडून आणि सर्व खेळाडूंकडून, कारण एवढा चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनी उपलब्ध करून दिला सर्व खेळाडूंना. आणि खेळपट्टीचं सांगायचं झालं तर खेळपट्टी अतिउत्तम आहे. रन चांगले चेस होत आहेत, कुठलाही फलंदाज फेल जाणार नाही माझ्या अंदाजानुसार. तरी बॉलर थोडेसे मार खातील पण बॅटिंग परफॉर्मन्स चांगला होईल या मैदानावरती. येस, क्या बात. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया राजेशचं. अप्रतिम फलंदाजी झाली आणि मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक जात आहे ईश्वरी 11चा ओपनिंग ब्लास्टर सलामीवीर अर्थातच राजेशला. आवाजामध्ये थोडासा फेरबदल करू आपण. जातोय आमच्या सोबत आहेत को कमेंटेड O2 कमेंट बॉक्स. हॅलो 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 हॅलो. तर आपण पाहू शकता चालू मॅच श्रुती 11 वर्सेस मराठा वॉरियर्स. रोमांचक सामना. स्लोअर पद्धतीचा चेंडू हा मात्र येऊन ST रक्षकाच्या हातात आणि तो मात्र आपण बघू शकता बॉल आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉलच्या स्वरूपात. आणि सामन्यात आतापर्यंतचा झालेला स्कोर 0-0. 2 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू घेऊन येत आहेत. जोरात टाकलेला चेंडू. इथं मात्र पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत कळून येतो की वाईट अवांतर चेंडू आणि मात्र या वाईट चेंडूनी आपल्याला स्कोरचा श्री गणेशा होताना पाहायला मिळत आहे. धावेत वाढ संख्या फक्त 1 धावांनी, ती पण सोयर मारेच्या धावांनी. आतापर्यंत 2 चेंडू खूपच सुंदर आपल्याला प्रकारचे पाहायला मिळेल गोलंदाजाकडून डॉट प्रकारचे. आणि तिसरा चेंडू आणि हा काय पद्धतीचा चेंडू होता. हा चेंडूला जरासुद्धा राईज मिळाला नाही आपल्याला पाहायला मिळालं. कसपट्टी प्रकारचा चेंडू, अनप्लेएबल चेंडू, अनइवन बाउन्स आणि अनइवन राईज असताना थोडाफार चेंडू आपल्याला खालतीच पाहायला मिळाला. आणि त्या पद्धतीने फलंदाज डॉट बॉलच्या स्वरूपात पुढील चेंडू घेऊन येत असताना इथं मात्र मिसमॅच इन रनअप आपण पाहू शकता. धावसंख्या आतापर्यंत 3 चेंडू त्यातील एकच धाव. फुलटस पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला लेग पॉइंटच्या दिशेने मात्र बॉल जात असताना पंचांचा निर्णय येतो आपल्याकडे 4 धावा. फुलटॉस पद्धतीचा चेंडू जर आपण मॅचमध्ये पाहाल तर सहसा कोणताही फलंदाज हा सोडत नाही हा चेंडू खेळायला. हा एक काय बोलू शकतो गिफ्ट पद्धतीचा चेंडू असतो फलंदाजासाठी. आणि त्याच प्रकारचे गोलंदाजाकडून चूक होताना पाहायला मिळते. तर पहिले 3 चेंडू खूपच सुरेख हाताळताना पाहत असताना मिळताना 4थ्या चेंडूवरती मात्र ते आपली लाईन लेंथ मिस झाल्यामुळे फुलटच पद्धतीने पुढील बॉल घेऊन येत असताना गोलंदाज तेच प्रकारचा गोल टाकलेला चेंडू पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. बॉल सतत जात असताना मागे सीमारेषा पार 4 धावाकरिता अंपायर आपल्याकडे इशारा करत आहे 4 धावांसाठी. आणि इथं मात्र धावसंख्येत वाढ होऊन 9 धावा. आता आपण पाहू शकता की स्टार्ट जो गोलंदाजांनी दिलेला श्रुती 11ला, श्रुती 11 जी फलंदाजी करताना आपल्याला पाहत असेल टॉस जिंकलेला मराठा वॉरियर्सनं आणि त्यांनी फिल्डिंग चूज केलेली होती. पुढील चेंडू परत आपल्याला पाहायला मिळाला अनइवन चेंडू ज्यांनी उचळीच घेतली नाही. हा मात्र ST रक्षाकडून चुकून थर्ड मॅनच्या हातात. आणि तो मात्र धाव सरसत पाहायला मिळेल 9 धावा. षटकाची समाप्ती, पहिला षटक समाप्त. धावसंख्या झालेली आहे ती 9 श्रुती वॉरियर्सची. आपण पाहू शकता की गोलंदाज अविनाश यांनी
पहिले 3 चेंडू खूपच सुरेख असे टाकलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांच्याकडून फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लाईन लेंथ मिस, गिफ्ट फॉर दी बॅट्समॅन, आणि तिथं मात्र आपल्याला चौकार पाहायला मिळाला. परत एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला चौकारसाठी, आणि त्याच पद्धतीने एक वाईड 2 चौकार. धाव संख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती 9. दुसरा षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत ते पुढील गोलंदाज सागर. फेस करतील तेजस. आतापर्यंत एकही चेंडू खेळले नाहीत, नॉन स्ट्राईकवरच उभे होते. पूर्ण पहिली ओव्हर त्यांनी बघून काढलेली आहे की कशा प्रकारे पुढील फलंदाज खेळतो, आणि इथं मात्र मिलिंद यांनी सगळे चेंडू खेळून काढलेले होते. आता पहिला बॉल फेस करतील तेजस, आणि सागर यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे की पुढील 5 चेंडूमध्ये जर त्यांनी हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पारितोषिक सुरू झालं. गोलंदाज सुवर्चंदी, आणि इथं मात्र मिडॉनला खेळून काढलेलं आहे. इथं मात्र फक्त धाव संख्या वाढ, एका धावाने एक सिंगल घेतलेला आहे. आता मात्र खूपच वेळेनंतर जे तेजस यांनी एक चेंडू खेळलेला होता, पूर्णपणे नॉन स्ट्राईकला उभं होते पहिली ओव्हर, आणि त्यानंतर आता मात्र परत एकदा एक बॉल डॉट करून दुसऱ्या बॉल नंतर आता मात्र सिंगल डिफेन्सिव्ह स्ट्रोक पॉइंटच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथं मात्र करताना दिसताना, आणि फलंदाजांनी तो दुसऱ्या धावाचा हाकार फेटाळला आहे. धावेत धावसंख्या एक धनकरी वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 11. पुढील चेंडू खेळून काढलेला खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. गॅदर इन द पॉवर प्ले एरिया ओनली, आणि इथं मात्र एकच धाव चोरून काढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12. पुढील शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातील उर्वरित 2 चेंडू पाहायला मिळतील. सागर क्रिस प्रकारे करतोय, आणि त्यांनी मात्र त्यांच्यावरती एक आपण पाहू शकता की बक्षीस लागले होते हॅट्रिकचं, ते मात्र आता निघून गेलेलं असं मला वाटत आहे. मिडॉनच्या दिशेने खेळलेला आहे. थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू, एक धावेने धावसंख्येत वाढ 13. उर्वरित शेवटचा चेंडू सागर यांचा. आतापर्यंत धाव खर्च केले ते मात्र 4. शेवटच्या चेंडूवर बोल्ड काढला तर बक्षीस आलेलं आहे 101 रुपयाचं पारितोषिक. पुढे टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मध्ये बॅटची काहीसा चांगल्या प्रकारे संपर्क न होते ना, इन पॉवर प्ले मध्ये बॉल गॅदर केलेला, गॅदर करून काढलेली मात्र एकच धाव. धावसंख्या वाढ पोहोचलेले 2 षटकानंतर 14. आणि आपण पाहू शकता खूपच छान अशी गोलंदाजी कमबॅक केलेल्या बॉलरनी मात्र इथं 6 चेंडूमध्ये 5 धावा आपल्याला खर्च करताना पाहिले सागर. आणि 2 षटकानंतर झालेला स्कोर, पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकता की 9 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. 1 षटकाच्या समाप्तीनंतर दुसरे षटक घेऊन आलेले सागर, त्यांनी खूप छान असा कमबॅक करून दिलेला आहे मराठा वॉरियर्स यांना, आणि धाव खर्च केले मात्र 5. आता बघू शकता पुढील गोलंदाज जो आहे आदित्य, कशा प्रकारे धाव रोखतो, आणि पाहायचं आहे की फलंदाज कशा प्रकारे रन जोडून देतोय आपल्या संघाला. इथं मात्र बॉल बरोबर खेळत असताना प्लेयर आपल्याला पाहायला दिले, कमी उंचीचा प्लेयर, शॉर्ट प्लेयर, आणि आपण ऐकू शकता, पाहिलं असेल आपण, हॅलो, उंची लहान पण कीर्ती महान, असं खूपदा आपण ऐकलेलं आहे. टॅलेंट इज इम्पॉर्टंट मित्रांनो. आणि वाईड प्रकारचा चेंडू अंपायर आपल्याला कळवण्यात येते की हा पुढील तर पुढील चेंडू
आदित्य आणि पंचांचा निर्णय लेग बाईसचा अपील होता. पंचांनी धरलेला अपील आणि इथं मात्र गोलंदाजाला यश मिळत असताना तंबूच्या आशेमध्ये पाठवलेला आहे. मिलिंद यांना शेवटपासून जी ओपनिंग जोडीला तोडण्यात यश आलेलं आहे, तोडण्यात यश आलेलं आहे, ते आदित्य यांना एलबीच्या स्वरूपात आपल्याला मिळून जात असताना दिसत पवेलियनमध्ये. आणि इथं मात्र विकेटचा पतन, पहिला विकेट श्रुती लेव्हिनचा. खूपच छान अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मराठा वॉरियर्स. कदाचित त्यांनी त्यामुळे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घ्यावा असं आपल्याला वाटत आहे. पुढील फलंदाज मंगेश आणि परत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथं 2 धाव घेण्याचा प्रयत्न, इथं मात्र यशस्वी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारेच मोठे फटके खेळायचा प्रयत्न करत आहे, पण कदाचित तो बॉल बॅटवर पूर्णपणे येत नाही श्रुती लेव्हिनच्या फलंदाजांसाठी. आणि गोलंदाजी मात्र आपल्याला चांगलीच पाहायला मिळते मराठा वॉरियर्स. त्यांनी जी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला तो मात्र इथे यशस्वी होताना दिसत आलेला. पुढील चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, थर्ड मॅननी गॅदर केलेला चेंडू आणि इथं मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाही. डॉट प्रकारचा चेंडू. जर असाच आपण खेळत असाल तर आपल्याला थोडासा समीकरण आपल्याला कमी पाहायला मिळेल फलंदाजी करून, कारण की मागच्या मॅचमध्ये आपण बघितलेलं तर चांगलाच असा स्कोर उभारण्यात आलेला होता. इथं मात्र गोलंदाजचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते फलंदाजावरती. फलंदाज खेळत असताना काही बॅटला चेंडू संपर्क होताना दिसत नाही. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र इथं काही यशस्वी होत नाही. गोलंदाज आदित्य पुढील चेंडू घेत असताना आपटलेला चेंडू लेग साईडला खेळून काढलेला आणि इथं मात्र बॉल 1 बाउन्स. फिल्डर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून अंपायरचा इशारा, 4 धावा. आणि इथं मात्र धाव संख्येत वाढ आता फक्त पाहायला मिळत. खेळ जसा काय स्टार्ट झालेला आहे, मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना इथं मात्र खूप वेळेनंतर यश मिळालं आहे ते आपण पाहू शकतो. श्रुती लेव्हिनचा फलंदाजांना खूप वेळेनंतर येत 5 चेंडू आणि धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 22. तिसरं षटक, 4 षटकांचा सामना आपण पाहू शकता. आदित्य यांची शेवटचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आदित्य घेऊन येत आहेत. आणि मागच्याच चेंडूवर तो पण पाहू शकता जोरदार फटका खेळलेला फलंदाज. इथं मात्र बाउन्स पद्धतीचा चेंडू आणि फलंदाज होत आहे डॉट. षटकाची समाप्ती 3 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती मात्र 22 धावा. इथं आपण पाहू शकता आता शेवटचा षटक राहिलेला आहे ते बघू आपण. मराठा वॉरियर्स कशा प्रकारे धावा रोखण्याचा प्रयत्न करतील आणि कशा प्रकारे श्रुती लेव्हिनचे फलंदाज हा एक आपल्या संघासाठी चांगला टोटल घेऊन उभारण्याचा प्रयत्न करतील. इथं मात्र आपण पाहू शकतो की मराठा वॉरियर्स आतापर्यंत यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. त्यांनी धावा रोखण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. आणि इथं मात्र श्रुती लेव्हिनचे जे फलंदाज आहेत ते मात्र हळूहळू स्टार्ट घेत आहेत. आणि 22 धाव संख्या त्यांनी जोडल्या 18 चेंडूमध्ये. शेवटची ओव्हर आणि पहिला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, इथं मात्र डॉट झालेला आहे. फलंदाजांना मिड टो क्रशर बॉल, पण जरासा फिरका चेंडू आणि इथं मात्र डॉट झालेल्या स्वरूपात इथं पाहायला मिळते. खूपच छान गोलंदाजी आपण पाहू शकता मराठा वॉरियर्स करून. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात, परत एकदा खेळण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर गॅदर करत असताना कॅच मात्र इथं ड्रॉप झालेली आहे. पण आपण पाहू शकता की कॅच ड्रॉप होऊनही धावचीतच्या स्वरूपात फलंदाज बाद असताना दिसत आहेत. आपल्या दुसरी धाव घेत असताना फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन इन द फॉर्म ऑफ रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले ते फलंदाज. तेजस जे सलामीचे फलंदाज होते, मिलिंद आणि तेजस, ते आता आपल्याला तंबूच्या आश्रयात पाहायला मिळालेले आहेत. सेट
फलंदाज होते, परंतु त्यांच्या बॅटमधून काहीशे जोरदार फटकेची जी आशा होती संघाला ती आपल्याला मिळालेली नाही पाहायला. आता मात्र उर्वरित नवीन फलंदाज येथील श्रुतीलयनपासून पंकज. पुढील चेंडू सचिनचा, सेम पद्धतीचा चेंडू, फिरका चेंडू. इथं मात्र बॅट्समॅनचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि बाय स्वरूपात आपण पाहू शकता की धावेत वाढ. पंचांचा इशारा आहे तो आपल्याला चौकार. 4 धावेंनी वाढ झालेली आहे. इथं मात्र एसटी रक्षकाला सुद्धा बॉल चकवून पहिल्यांदा फलंदाज झाला, नंतर एसटी रक्षकाला बॉल चकवून बॉल गेला आहे सरळ सीमारेषेकडे. लेगबायच्या स्वरूपात धाव संख्येत वाढ. 4 धावा धाव संख्या झालेल्या ती 27 येणारे उर्वरित ह्या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक. खूपच छान, जसा आला तसा पाठवलेला आहे लेगच्या दिशेने, लेग पॉइंटच्या दिशेने. खूपच छान असा फटका आतापर्यंतचा आलेला. अंपायरचा इशारा आपल्याकडे षटकार. आतापर्यंतचा ह्या इनिंग मधला खूपच छान देखणा असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे आपण बोलू शकतो की लागल्या की हा गेला बॉल बाउंड्रीच्या बाहेर, तशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. नो डाऊट इट वॉज अ ब्रँड अँड मॅसिव्ह 6. धाव संख्यात वाढ, धाव संख्या झालेली ती 31. पुढील चेंडू परत एकदा तशाच प्रकारे उंच खेळून पडला. बघायला आपल्याला ही उंची जास्त पण लांबी काहीसं गाठू शकलेलं नाही. इथं मात्र एक मेरी आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाज बाद झाले, ज्यांनी मागच्या चेंडूवरती खूप छान असा फटका खेळलेला षटकारासाठी. आता मात्र ते डिस्टन्स कापू शकले नाही. एलिव्हेशन खूप होता मात्र डिस्टन्स कापू शकले नाही. आणि इथं आपण पाहू शकता की फलंदाज धाव कॅचआउटच्या स्वरूपात झेलबादच्या स्वरूपात पवेलियन मध्ये नवीन फलंदाज त्याची जागा घ्यायला. नवीन बॅट्समॅन XYZ. पुढचा चेंडू लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथं मात्र एकच धावबाद झालेला आहे. लेग बायच्या स्वरूपात एकच धाव. आणि इथं मात्र आपण पाहू शकता एक इनिंग ची समाप्त बी. धाव संख्या झालेल्या आहेत ती आतापर्यंत 34 धावा. 34 धावा झालेल्या आहे ह्या फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर श्रुती इलेव्हनच्या. आणि इथं मात्र त्यांनी आव्हान दिलेलं मराठा वॉरियर्स यांना 35 धावांचा, 4 षटकात 24 धाव, 35 धावांची धाव संख्या, 35 धावांचा टार्गेट दिलेला आहे तो मराठा वॉरियर्स यांना श्रुती लेव्हलांनी पुढच्या इनिंग साठी. आपण पाहू शकता खूपच छान गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला मिळाली, पण काहीसा बॅटिंग फॉर्म श्रुती लेव्हनला रास आला नाही आणि खूपच छान प्रकारची गोलंदाजी. आणि एक आपण म्हणू शकता 4 षटकामध्ये फायटिंग टोटल उभार केलेला आहे श्रुती इलेव्हन यांनी. बघू आपण मराठा वॉरियर कशा प्रकारे ही धाव चेस करतात का श्रुती इलेव्हन ह्या 35 धावा डिफेंड करतात ऑन फील्ड. बघूया. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नाही मित्रांनो, स्पीडअप करा. लगेच फिल्डिंग क्षेत्ररक्षण जे आहे ते आपण विस्तृत करून घ्या. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. टॉस साठी आम्ही इथे सान्वी स्ट्रायकर आणि A1 वॉरियर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला इन्व्हाइट करतो की आपण त्वरित टॉस साठी इथे यायचंय. सान्वी स्ट्रायकर्स अँड A1 वॉरियर्स या बोथ कॅप्टन्स आपण टॉस साठी आलेल्या सर्व तमाम
क्रीडारसिक बांधवांचं, सह्याद्री प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंचं आणि मान्यवरांचं, असोसिएशनच्या सर्व अध्यक्षांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि कामोठेवासियांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष असं स्वागत करीत आहोत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. वी आर हेअर फॉर द सह्याद्री प्रीमियर लीग, द बिग टुर्नामेंट. एका मोठ्या स्पर्धेसाठी आपण सर्व इथे जमलेलो आहोत. पंचांकडून ग्रीन सिग्नल, हिरवं कंदील. द गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाउ. रनचेज असेल 35 धावांची. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न आपण पाहतो. ऑफसाईडच्या दिशेमध्ये साहिल आहेत लॉंग ऑफ मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर आपण पाहतो अकाउंट ओपन झालं या एका धावेनं. चांगली आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते टीमच्या माध्यमातून आणि त्या फलंदाजीवरती आपण पाहतोय अगदी लक्ष केंद्रित आहे ते म्हणजेच पंचांचं. खास करून तिखट नजरा असतील आणि तिखट नजरा घेऊन मैदानामध्ये पंच आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. जल्लोषाचं वातावरण. यामध्ये महत्वाची विकेट टिपल्याचा त्यांना आनंद होतोय. अर्थातच विकेट पडली आहे पहिली आणि फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच अजय. टॉस साठी आलेले आहेत सान्वी स्ट्रायकर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत A1 वॉरियर्स. टॉस आपण करून घेत आहोत. मी अध्यक्षांना विनंती करेन की आपण टॉस करायचा आहे. मान्यवरांकडून आपण टॉस साठी बोलतोय. शिंदे सरांना विनंती आहे की आपण यायचं आहे टॉस साठी. तर आपण टॉस करतोय दरम्यानचा सामना असेल A1 वॉरियर्स आणि सान्वी स्ट्रायकर्स या दोन संघांच्या दरम्यान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजकुमार. यादलचा बॉल चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेमध्ये मारायचा प्रयत्न गॅप मधून शोधलाय. गॅप चांगली आहे आणि बॉल जाईल सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक चांगला फटका गॅप मधून, जणू काही सुईमधून धागा ओवावा त्या पद्धतीनं हा स्ट्रोक मात्र सजवला होता इथे आणि तेवढाच चांगला फटका देखील पाहायला मिळतो. गॅप मधून चेंडू निघून गेल्यानंतर आपण पाहू शकतो की बॉलवरती आपल्याला 4 धावा पाहायला मिळाल्या. A1 वॉरियर्सनं पुढील सामन्याचा टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फिल्डिंग स्वीकारली. क्या बात आहे. ताकदवर स्ट्रोक, सुपर फटका, सुपेरियर स्ट्रोक. राइटी गॉट इट फ्लॅटी अँड इट इज इट मायटी टॉप इट सिक्सर. सुपर क्लास फटका, सर्वांची मन जिंकणारा स्ट्रोक आहे. अगदी अप्रतिम फटका आपण पाहिला तिकडे. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. यावेळेला संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच टोटल 11 या आकड्यावरती. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अप्रतिम खेळाची भूमिका पाहायला मिळते. सुपर क्वालिटीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकी बॉल मध्ये रोमांच आहे. परंतु मी म्हणेन सुरुवात चांगली झाली आहे ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाची, अर्थातच मराठा वॉरियर्सची. जिंकण्यासाठी त्यांना 35 धावा बनवायच्या. तरी वर्स खेळायचा प्रयत्न पहा. नाट्यमय घडामोडी करण्याचा प्रयत्न आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळत होते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. पंचांचा इशारा. हा चेंडू सुंदर आहे. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपत आहे. षटकाच्या अखेरीस 11 धावा आल्या धाव फलकावरती. अगदी मिलिंदवरती 11 धावा आल्या असता. एक षटकार एक चौकार पाहिला आणि या षटकामधून आपण विकेट पडताना देखील पाहिली. चला मैदानामध्ये आपण जाऊयात. स्पीडअप करा, जास्त वेळ नाही मित्रांनो, स्पीडअप करा कारण 12 सामने आहेत. प्लीज आपण थोडं सहकार्य करा.
गोलंदाज तयार होईल. यावेलचा बॉल हवेमध्ये खेळायचा प्रयत्न आहे. जेलची चान्स तिकडे पंकज आणि चांगला जेल. अजून एक धक्का टीमला. मराठा वॉरियर्सचा दुसरा फलंदाज जातोय माघारी. चला स्पीड अप करा. जास्त वेळ नका घेऊ प्लीज. थोडं सहकार्य करा. आपली स्पर्धा आहे. खास करून अध्यक्षांचं कौतुक करा की त्यांनी आपल्यासाठी स्पर्धा आणली आहे आणि सामने व्हायला हवेत. कट करायचा प्रयत्न आहे. गॅपमधून बॉल जाण्याचा आपण पाहतोय. त्या लक्षवेधी भूमिका. चेंडूची थर्डमॅनकडे चेंडू आणि स्वर्गीय गेनू नारायण म्हात्रे स्टँडच्या अलीकडच्या बाजूनं सीमारेषा पार. छूमंतर चेंडू चौकार. सुंदर. सुंदर खेळाची भूमिका. अगदी आपण पाहतो दरम्यान तितकाच छान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तेवढाच चांगला फटका देखील खेळाडूने दाखवला. 4 धावसंख्या वाढलेली आहे. एकूण धावा धावफलकावरती आपण 15च्या आकड्यावरती 15 रन्स. येस व्हाईट बॉल. अंपायर्स कॉल. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं टीम जाते पुढे. संघाचं खातं मजबूत पाहायला मिळतंय. एकूण 16 धावा व्हाईटच्या स्वरूपात आपण पाहिलेल्या आहेत. Yes, Sampa finger goes on up and it's OUT out. धक्का बसलाय आणि इथून आपण पाहतोय अगदी या बॉल वरती देखील आपण पाहिले की आता नाट्यमय घडामोडी. हार मानायला तयार नाहीयेत मराठा वॉरियर्सच्या विरोधामध्ये श्रुती 11. सामना क्रमांक 5 आहे. 35चं टार्गेट आतापर्यंत बनवल्या गेल्यात त्या म्हणजेच 16 आणि अजूनही जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर मग 19 ची गरज आहे. कसा होणार सामना. 19 वाचवल्या जातील का हे देखील पाहणं महत्वाचं. 5व्या क्रमांकावरती लकीला प्रचारण केले फलंदाजीसाठी आणि जबाबदारी त्याच्यावरती टाकलेली आहे. ओव्हर द विकेट ना कट करायचा प्रयत्न हलक्या हातानं आपण पाहतोय. अगदी आपण पाहिलं तर सिंगल डबल वरती फोकस आहे. या एका धाव्यानं धावफलक पुढे जाईल. 17च्या आकड्यावरती आपण संघ पाहू शकतो. गोलंदाज तयार होईल यावेळेला पुढचा बॉल टाकण्यासाठी. हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न आहे. हलक्या हातानं कट करायचा प्रयत्न आहे. आपण पाहू शकतो तिकडे अगदी इथे अजून एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर मग टीम आपल्याला जाताना पाहायला मिळते 17च्या आकड्यावरती. डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट केला जातोय. असे अनेक डॉट बॉल तुम्हाला फेकावे लागतील. मेहनत करावी लागेल मित्रांनो, अन्यथा नाही. चांगला फटका. क्या बात आहे. फिल्डर तैनात ठेवले. सापळं रचलं होतं त्या सापळ्यामध्ये अडकला जाईल. अप्रतिम गोलंदाजी. हा प्रकारचा बॉल होता. ऑफसाईडला मारायचा प्रयत्न फसलाय आणि अखेरकार अजून एक विकेट गहाल होतीये मराठा वॉरियर्सची फलंदाज बाद. छोटी रनचेस. रन कम है. टारगेट 35 का. जीतने के लिए काफी नहीं लेकिन लढने के लिए काफी है. आज हे सांगत असताना मैदानामध्ये केलेला हल्ला कल्लोल फलंदाजीचा हा एक चांगला परफॉर्मन्स. गोलंदाजीचा तितका छान परफॉर्मन्स.
मैदानाच्या आतमध्ये सामना रंगीन मोडवरती. एकूण धावा आहेत धावफलकावरती त्या म्हणजेच 17 रन्स आतापर्यंत आपण धावफलकावरती बघतोय. साहिलनं दाखवलेली अप्रतिम कामगिरी, 3 विकेट्स त्यानं संपादन केल्यात आणि 6 धावा. मॅन विथ गोल्डन आर्म, टीम सान्वी स्ट्रायकरचा हा स्ट्रायकर खेळाडू. एक इकॉनॉमिकल स्पेल आपल्या संघाच्या खरं तर हितासाठी त्यांना आता दिलेला आहे. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आव्हानाचा विचार केला तर मग 18 धावांची गरज आहे. अजूनही 12 बॉल्समध्ये 9ची सरासरी आली आहे. सुंदर सुंदर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. बड़ी बातचीत इंडस्ट्री के लोगों से. अभी पिक्चर बची आहे, तू प्रोमो देख. आतापर्यंत प्रोमो पाहिलाय, आता ओरिजिनल मूवी आपण थिएटर्स मध्ये एन्जॉय करतोय. येणारे 11 बॉल आणि गरज आहे 18 धावांची. यावेळचा बॉल फटका खेळला हवेमध्ये, जेलची चान्स बनते तिकडे. फिल्डर आहेत जेल भूमीला दान, लॉंग लेग मधून बॉल वरती आले होते आणि आपण पाहिलं अगदी या बॉल वरती आता आपल्याला जरूर 2 धावा पाहायला मिळतील. 2 धावा आपण धाव संख्या पाहतोय पुढे. टीमचा टोटल जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच टोटल कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील एकूण धावा धावफलकावरती 19. यावेळचा बॉल आपण पाहू शकतो. टीमची धावसंख्या 2 न वाढते, संघ जाऊन पोहोचतोय पुढे. एकूण 21 धावा धावपटला वरती पाहायला मिळतात. एकवीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल असेल खेळाडूचा. चांगला फटका, कार्पेट चादर खेळायचा प्रयत्न आहे. पहा मिस्टेक्स इज देअर अँड एक्स्ट्रा रन्स इज देअर. घडलेली चुकीला माफी नाहीये. 4 धावा मिळतात, येतोय चौकार. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजेच 25 धावा, 25 रन्स आपण धावफलकावरती पाहतोय. संघाच्या खात्यामध्ये लागलेल्या त्या धावा. चांगला फटका. फिल्डर आहेत यावेळेला बॉल अडवण्यासाठी प्रयत्न करतील. टीमची धावसंख्या आपण पाहू शकतो. यावेळेला संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच पुढे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच एकूण 27 धावा, 27 रन आपण धावफलकावरती बघतोय. खात्यामध्ये लागलेल्या टीमच्या ह्या धावा. चांगली परफॉर्मन्स आणि चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते संघाची. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. कसा होणार आहे खेळ याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित आहे आणि सर्वांच्या नजरा देखील लागल्यात. मॅच मध्ये आपण चालतोय तिकडे 27 झालेत धावफलकावरती धावा. गोलंदाज तयार आहे. यावेळचा बॉल चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहा धावा घेत असताना आपण खेळाडूंना पाहू शकतो. सिंगल डबल वरती फोकस आहे. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर एकूण 28 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची आहे गरज. तीन षटकापर्यंत आपण पाहतोय चांगली लढाई दिली आहे. जिथे 18 हव्या होत्या या ओव्हर्स मधून 11 खर्च झाल्यात. शेवटचं एक अंतिम षटक बाकी आहे आणि अंतिम षटकामध्ये जिंकण्यासाठी आता 6 मध्ये 7 धावांची गरज आहे. धावा डिफेंड केल्या जातील की चेस केल्या जातील यावरती सर्वांचं लक्ष आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन आयोजित सह्याद्री प्रीमियर लीग 20-25 चे पर्व 4थ्या संस्करणामध्ये स्पर्धा आपण पाहतोय. रोख रक्कम 51,000 रुपये. पहिलं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय फ्रीज आहे आणि त्यानंतर अगदी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आपण पाहतोय तर कूलर देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. अशी एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा आज मराठा समाजासाठी आपण पाहतोय
अध्यक्षांनी आणलेले आहे त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. मग आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील सर्व पदाधिकारी, सल्लागार असतील, सदस्य असतील, SCA मधील टीम आणि सर्व क्रिकेट प्रेमींचं आपण इथे स्वागत देखील केलेलं आहे. नितीनजी सबकाल साहेब, विष्णूजी पवार साहेब, अमोदजी सबकाल साहेब, श्रीकांत जाईगडे साहेब, तसेच रमेश सूर्यवंशी साहेब, सागर सूर्यवंशी साहेब, राजू पवार साहेब, गणेश मानसिंग साहेब, आनंद कदम साहेब आणि प्रकाश यादव साहेब आपण पाहतोय. या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे आपण यांना पदाधिकारी पाहतोय. तसेच सबकाल सर असतील आणि त्यांचे सर्व पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असतील, त्यांच्या खरं तर दुहेरी संगमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला. फटका चांगला खेळलाय, फिल्डर आहेत, मॅच मध्ये रोमांच आहे, अजूनही सामना बॅलन्स आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. आणि तेच सांगत असताना इथे पुन्हा एकदा कमबॅकची भूमिका गोलंदाज आलाय, तो म्हणजेच शेवटचं षटक घेऊन प्रतिकेश. प्रतिजित मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच फलंदाज येऊ दे, जास्त वेळ नाही घ्यायचा, थोडा स्पीडअप करायचा अशी विनंती आहे. मॅच कडे आपण वळत आहोत. पहा पहा, हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये हे घडतं, कहाणी में ट्विस्ट. अजूनही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथे पंचांचा इशारा, हे संपा व्हाईट बॉल आहे नाही ना? ओके, एक सिंगल आहे, बॅट कटची रन आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे प्रयत्न आपण पाहिले की अगदी फलंदाज एकही रन नाहीये. ओके, बॅट कटचा इशारा पंचांचा. आणि आपण इथे पाहू शकतो की टीम जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजेच टोटल कार्ड वरती एकूण धावा 29. अजूनही आपण जर विचार केला तर धावा हव्यात त्या म्हणजे 6. 4 चेंडू 6 धावा. क्या बात आहे, हा चांगला स्ट्रोक, विजयी फटका स्वर्गीय अनिरुद्ध गोवारी स्टँड मध्ये. बॉल लॉंग लेगच्या दिशेनं हा ग्लान्स केलेला स्ट्रोक, विजयी फटका, गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच. मराठा वॉरियर्सनं हा सामना जिंकलाय, तेही 4 विकेट राखून. मी तर जाणार